म्हणजे आपलं स्ट्रक्चर हे लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची जी पद्धत आहे ती मला महाराष्ट्रात अजिबात दिसत नाही. बघा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी वैयक्तिक आम्ही त्यांना चांगले मुख्यमंत्री म्हणून, पण सरकारची कारकीर्द म्हणून किंवा सरकारचा 1 वर्षाचा कार्यकाळ आम्ही बघितला तर महाराष्ट्राच्या नशिबात काय आलं? सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आल्या, सर्वाधिक महिलांवर आणि बालिकेवर अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रात झाल्या. कंत्राटदारांनी कधी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुद्धा आत्महत्येचं सत्र अवलंबलं. हे सगळं बघता महाराष्ट्रातील किंवा विदर्भाचे आमचे मुख्यमंत्री म्हणून विदर्भाच्या प्रश्नावर किंवा विदर्भाला न्याय देत असताना त्यांची कुठली मला महत्त्वाची भूमिका दिसली नाही. विशेष करून विदर्भ हा ज्या ज्याचं अर्थकारण आधारित आहे तो कृषीवर आधारित आहे. मग कृषीच्या संदर्भात निधी दिला गेला एवढ्यापर्यंत विषय येत नाही. तर महाराष्ट्रामध्ये आमचा गेल्या 2014 नंतर सिंचनाचा बॅकलॉग संपला का? हा खरा प्रश्न येतो. तो अजिबात संपलेला नाही. बघा, अर्थव्यवस्था सिंचनावर या देशाची राज्याची प्रचंड मोठी अवलंबून असलेली अर्थव्यवस्था असते. कारण एकदा शेतीला पाणी आलं की त्यातून वेगवेगळे उद्योग व्यवसाय निर्माण होतात, रोजगार निर्माण होतो आणि समृद्ध महाराष्ट्र म्हणायचं झालं तर एवढं आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगले झाले म्हणून महाराष्ट्र विकसित झाला असं नव्हे, तर ज्याच्या घरात चूल पेटत नाही ती चूल रोज पेटली पाहिजेत, त्या मुलाला त्या कुटुंबातील कच्च्या बच्चानं 2 घास खायला सुखानं मिळाले पाहिजेत. ही जर भूमिका असेल तर त्याला आम्ही समृद्ध महाराष्ट्र म्हणतो. कारण रस्ते खूप छान झालेत, पण 4 चाकीमध्ये बसून जाणारे व्यक्ती किती आणि फायदा कुणाला? यामध्ये 2 भागामध्ये महाराष्ट्र आता विभागला जातोय. एक श्रीमंताचा महाराष्ट्र आणि दुसरा गरिबाचा महाराष्ट्र. या 2 विभागामध्ये हा महाराष्ट्र गुंतला आहे. त्यामुळे मला असं वाटतं या सरकारची 1 वर्षाची कामगिरी ही अत्यंत कायदा कुव्यवस्थेमध्ये गेलेली आहे. कायदा कुव्यवस्थेमध्ये मी आजच ऐकलं की एका पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल एका महिलेवर अत्याचार करतोय. म्हणजे आता पोलीस विभागातील कॉन्स्टेबलला सुद्धा पोलीस स्टेशन सुरक्षित वाटायला लागले.